तेव्हा पडे प्रियासी एका शांत गाठी, क्षण तो क्षणात गेला सखे हातचा सुटवणी. लेखणीदारी, तुमची विवाहाची काव्यरचना ऐकून मी अस्वस्थ झालो. पण विवाह आणि संसार या दोन्ही गरजेच्या गोष्टी आहेत. या संसाराने माझे मन विचलित झाले आहे. ओ लेखक, ही घ्या पत्रिका, लग्न लिहायचं बरं का. सन्मित्र अतुल, आम्ही तुझ्या विवाहास येण्याचे अगत्य करू. हे लेखणीदारी, आपण विवाहासाठी कोणाला प्रेरणा देऊ नका. आम्हाला या विवाहावर अजिबात विश्वास नाही. हे मित्रश्रेष्ठ, जर कोणाचा शुभविवाह होत असेल तर आपण त्या ठिकाणी सन्मानाने उपस्थित राहायला पाहिजे. कारण विवाह म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. विश्वास विश्वास तोपर्यंत असतो जोपर्यंत दोघात तिसरा कोणी येत नाही. प्रधानजी, विवाह म्हणजे 7 जन्माची गाठ. अहो, विवाह म्हणजे 2 जीवांच्या आयुष्याची लागलेली वाट. प्रधानजी, विवाह म्हणजे 2 जीवांचा जिव्हाळा. जिव्हाळा? जिव्हाळा कसला? हा तर 2 जीवांच्या आयुष्याचा उन्हाळा. अहो, विवाह म्हणजे स्वप्नांच्या सुखाची खाण. अहो, विवाह म्हणजे आयुष्याची नुसती धूळदाण. विवाह म्हणजे 2 जीवांचं सुख. विवाह म्हणजे 2 कुटुंबाचे दुःख. विवाह म्हणजे समाधान. अहो, विवाह म्हणजे मीठ नसलेलं भाजीचं आदान. विवाह म्हणजे एकमेकांची तळमळ. अहो, विवाह म्हणजे पोटात होणारी जळजळ. विवाह म्हणजे आशा. अहो, विवाह म्हणजे नुसतीच निराशा. हो, तुमचं असलं बोलणं ऐकून ना मी बिना लग्नाचं राहिलेलं बरं. जा तुम्ही. शिनली गात्रे शिनली काया, हे मृत्यू वाकवे समजला, नको सुख घालू शनी वाया.